नमस्कार, न्यूज सडकामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी हरुण सय्यद। मतदानाला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत अर्चना ते पाटील चाकूरकर आहेत। आपण आत्ताच मतदान केलेलं आहे। काय आव्हान करताल मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी? मतदानाची टक्केवारी लातूरमध्ये नक्कीच वाढणार आहे, कारण आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांनी जास्त, आता आपण रांगेमध्ये पण बघताय की महिलांचा जास्त उत्साह आहे। आणि त्याचं कारण हे आहे की मागच्या 8-10 दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर मतदान जागृतीचा जो एक मतदारांसाठीचा अभियान होतं, शासनाचं पण होतं आणि वेगवेगळ्या पक्षांचं पण होतं, त्याला लोक उत्तम प्रतिसाद देत। ऊन खूप आहे, परंतु लोकांनी घराच्या बाहेर यावं यासाठी आवाहन करतात। ऊन प्रचंड आहे म्हणून सगळ्यांनाच विनंती आहे की उन्हाची वेळ टाळून सकाळी आणि संध्याकाळी सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे। ऊन आहे म्हणून कुणी कृपा करून घरी बसू नये अशी कळकळीची विनंती। महिलांसाठी विशेष आवाहन? महिला भगिनी, तुम्ही लातूरमध्ये पॅटर्न बघणार आहात। महिला भगिनींचं मतदानाचं पर्सेंटेज हे नक्कीच पुरुषांपेक्षा जास्त राहणार आहे। रुद्राली पाटील चाकूरकर माझ्यासोबत उपस्थित आहेत। आपण मतदान केले, काय आवाहन करताल तरुणींना विशेष? मी तरुणांना हाच आवाहन करू इच्छिते की आपण आपल्या फ्युचरसाठी आपलं फ्युचर कसं घडवायचं आहे, आपला समाज कसं घडवायचं आहे, आपल्या देशाला कसं विकासाच्या वेगळ्या पातळीवर घेऊन जायचं आहे, त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी त्यांना वोट करावं लागेल। आणि सगळ्यात मोठा हा दान आहे, आपला हक्क बजवावं लागेल आणि मी हेच आव्हान करते सगळ्यांना। तरुणांना टक्केवारी वाढवण्यामध्ये कसं आव्हान करताल? ऊन खूप आहे। मला नाही वाटत तरुणांना ते इतके आता अवेअर झालेले आहेत त्यांच्या हक्काबद्दल। ते नक्कीच सकाळी येतील किंवा संध्याकाळी येतील, पण तरुण खूप अवेअर झालेत आणि ते नक्कीच त्यांचे पर्सेंटेज बघाल तुम्ही, यूथचं पर्सेंटेज खूप जास्त असणार आहे, कारण त्यांचा भारत घडवण्यामध्ये खूप मोठा हात आहे। आणि दॅट्स वाय मला वाटतं की तरुण, त्यांना कसं देश पाहिजे, त्यांना कसं त्यांचं फ्युचर पाहिजे, त्यासाठी नक्कीच तरुण मोठ्या संख्येत वोट करणार आहे। कॉलेजचे जे तरुणी असतात त्यांना मतदान करावं असे देखील पेरेंट्स सांगतात, तरी देखील ते बाहेर येत नाहीत, त्यासाठी आपण काय? मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की आपल्या फ्युचरसाठी, आपल्या कुटुंबाच्या फ्युचरसाठी आणि आपल्या देशाच्या फ्युचरसाठी मतदान करणं हे अतिशय गरजेचं आहे, अतिशय आवश्यक आहे। म्हणून आजचा एक दिवस आहे, त्याला सुट्टी न मानता आपल्या सर्वांनी आपल्या जवळच्या बूथवर जायचं आणि नक्की वोट करायचं। थँक्यू। मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नाही, मतदान करायला या मतदानाचा हक्क बजवा आणि देशाला घडवा असं देखील चाकूरकर यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन आनंद दनकेसह न्यूज सडका, लातूर, महाराष्ट्र।